तुम्हाला माहितीये का, असा एक तरुण होता जो मृत्यूकडे चालत असताना हसत होता. हो, आणि फक्त हसतच नव्हता, तर इन्कलाब जिंदाबाद असे जोरात घोषणाही देत होता. आज आपण बोलणार आहोत एका अशा क्रांतिकारकाबद्दल ज्याचं नाव आहे भगत सिंग. चला सुरुवातीपासून सुरुवात करूया. भगत सिंग यांचा जन्म 28 सप्टेंबर 1907 रोजी पंजाबमध्ये झाला. आणि त्यांचं कुटुंबसुद्धा देशभक्तीने भरलेलं होतं. होय, त्यांचे वडील किशन सिंग आणि काका अजित सिंग हे स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय होते. म्हणजेच देशभक्ती त्यांना शिकवावी लागली नाही. ती त्यांच्या रक्तातच होती. पण सांग ना, त्यांच्या आयुष्यात असा कोणता क्षण होता ज्याने त्यांना पूर्णपणे बदलून टाकलं? तो क्षण होता जालियनवाला बाग हत्याकांड. जेव्हा भगत सिंग फक्त 12 वर्षांचे होते तेव्हा ते दुसऱ्याच दिवशी त्या ठिकाणी गेले. आणि त्यांनी जे पाहिलं ते खूप भयानक होतं. जमिनीवर रक्त, सर्वत्र शांतता आणि शेकडो निष्पाप लोक मृत. असं म्हणतात की त्यांनी त्या रक्ताने माखलेल्या मातीला एका बाटलीत भरून ठेवली. तोच क्षण होता ज्या क्षणी एक साधा मुलगा क्रांतिकारक बनला. पण एक गोष्ट अनेकांना माहिती नाही. ती म्हणजे भगत सिंग हे खूप हुशार विद्यार्थी होते. हो, त्यांना वाचनाची खूप आवड होती. इतिहास, राजकारण, क्रांती अशा अनेक विषयांवर ते वाचत असत. फक्त भारतीय नेतेच नव्हे. तर जगातील क्रांतिकारकांचाही त्यांनी अभ्यास केला. मग त्यांनी प्रत्यक्ष क्रांतीमध्ये उडी कधी घेतली? कॉलेजच्या काळात. ते लाहोरमधील नॅशनल कॉलेजमध्ये शिकत होते. हो, आणि तिथे त्यांना त्यांच्यासारखे विचार असलेले अनेक तरुण भेटले. आणि मग तयार झाला एक गट, हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन HSRA. त्यांचा उद्देश काय होता? फक्त स्वातंत्र्य नव्हे तर समानतेवर आधारित समाज निर्माण करणे. पण भगत सिंग फक्त हिंसेवर विश्वास ठेवत नव्हते, बरोबर? बरोबर. त्यांच्यासाठी क्रांती म्हणजे फक्त बंदूक आणि बॉम्ब नव्हते. तर लोकांच्या विचारांमध्ये बदल घडवणे. आता येतो एक महत्त्वाचा टप्पा. लाला लाजपत राय यांचा मृत्यू. 1928 मध्ये सायमन कमिशन विरोधात आंदोलन करताना लाठीचार्ज झाला. आणि त्यात लाला लाजपत राय गंभीर जखमी झाले. नंतर त्यांच्या जखमांमुळे त्यांचा मृत्यू झाला. हे पाहून भगत सिंग खूप संतापले. त्यांनी ठरवलं या अन्यायाचा बदला घ्यायचाच. आणि त्यातूनच झाला सॉन्डर्सचा खून. पण खरं तर त्यांचा टार्गेट स्कॉट होता. चुकून सॉन्डर्स मारला गेला. यानंतर भगत सिंग भूमिगत झाले. आणि त्यांनी आपले केस आणि दाढी कापली. जे एका शीख व्यक्तीसाठी खूप मोठं पाऊल होतं. यातून एक गोष्ट स्पष्ट होते. देशासाठी ते काहीही करू शकत होते. आता येतोय सर्वात प्रसिद्ध प्रसंग. सेंट्रल असेंब्ली बॉम्बस्फोट. 1929 मध्ये त्यांनी आणि बटुकेश्वर दत्त यांनी बॉम्ब टाकले. पण ते बॉम्ब मारण्यासाठी नव्हते, तर आवाज उठवण्यासाठी होते. बहिऱ्यांना ऐकू येण्यासाठी. आणि बॉम्ब टाकल्यानंतर ते पळाले नाहीत. उलट त्यांनी स्वतःला अटक करून दिली. कारण त्यांना न्यायालयाचा वापर आपला विचार मांडण्यासाठी करायचा होता. आणि ते यशस्वीही झाले. ते संपूर्ण देशातील युवकांचा आवाज बनले. पण खरी परीक्षा अजून बाकी होती. जेलमध्ये त्यांना खूप वाईट वागणूक दिली गेली. भारतीय कैद्यांना खूप त्रास दिला जात होता. मग भगत सिंग यांनी उपोषण सुरू केलं. भारतीय कैद्यांना समान हक्क मिळावेत यासाठी. हे उपोषण अनेक दिवस चाललं. आणि संपूर्ण देश हादरला. लोक त्यांना फक्त क्रांतिकारक नव्हे तर नायक म्हणून पाहू लागले. आणि मग आला तो क्षण. न्यायालयाचा निकाल. त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. पण त्यांनी भीती दाखवली का? नाही, त्यांनी मृत्यूला हसत स्वीकारलं. कारण त्यांच्यासाठी देश स्वातंत्र्य सर्वात महत्वाचं होतं. न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. पण पुढे काय झालं हे तुम्हाला माहितीये का? हो, आणि तो इतिहासातील सर्वात भावनिक आणि प्रेरणादायी प्रसंग आहे. भगत सिंग, राजगुरू आणि सुखदेव तिन्ही क्रांतिकारकांना फाशीची शिक्षा ठरली. पूर्ण देशात संतापाची लाट उसळली होती. लोक रस्त्यावर उतरले. फाशी थांबवण्याची मागणी केली. पण ब्रिटिश सरकार ठाम होतं. फाशीची तारीख होती 24 मार्च 1931. पण एक धक्कादायक गोष्ट झाली. फाशी एक दिवस आधीच म्हणजे 23 मार्चलाच देण्यात आली. हो, कारण त्यांना भीती होती की लोकांचा रोष वाढेल. त्या शेवटच्या दिवसांत भगत सिंग काय करत होते? ते शांत होते आणि पुस्तक वाचत होते. मृत्यू समोर उभाय आणि तरीही ते इतके शांत? कारण त्यांनी मृत्यूला आधीच स्वीकारलं होतं. असं म्हणतात, फाशीच्या आधी ते लेनिनचं पुस्तक वाचत होते. हो, आणि जेव्हा त्यांना बोलावलं ते म्हणाले, थांबा, एक क्रांतिकारक दुसऱ्या क्रांतिकारकाला भेटत आहे. किती जबरदस्त आत्मविश्वास होता ना. मग ते तिघेही फाशीच्या दिशेने चालू लागले. आणि चालताना ते गात होते, मेरा रंग दे बसंती चोला. आणि त्यांच्या तोंडून नारे येत होते, इन्कलाब जिंदाबाद, साम्राज्यवाद मुर्दाबाद.
ते घाबरले न होते, ते अभिमानाने चालत होते. जेव्हा ते फाशीच्या ठिकाणी पोहोचले, ते हसत होते. हो, हसत, जणू काही एखाद्या विजयाकडे चालले होते. फाशी देण्याआधी त्यांनी एकमेकांना मिठी मारली. आणि मग 23 मार्च 1931 3 तरुणांनी देशासाठी आपलं जीवन दिलं. त्यावेळी भगतसिंग फक्त 23 वर्षांचे होते. विचार करा, 23 वर्षात आपण काय करतो. आणि त्यांनी काय केलं? त्यांच्या मृत्यूनंतर संपूर्ण देशात शोककळा पसरली. पण त्यांचा विचार, त्यांची क्रांती कधीच संपली नाही. आजही जेव्हा अन्याय होतो, तेव्हा भगतसिंग आठवतात. आजही जेव्हा देशभक्तीची गोष्ट होते, तेव्हा सर्वात आधी नाव येतं भगतसिंग. त्यांनी आपल्याला एक संदेश दिला. जिंदगी लांब नाही, मोठी असायला हवी. आणि त्यांनी ती मोठी करून दाखवली. आज आपण त्यांना आठवतो, पण प्रश्न आहे, आपण त्यांच्या विचारांवर चालतो का? जर खरंच त्यांना आदर द्यायचा असेल तर देशासाठी काहीतरी केलं पाहिजे. कारण भगतसिंग मरत नाहीत. ते प्रत्येक देशभक्तामध्ये जिवंत असतात.